7/8/2024 आजच्या दिवशी खूप मोठा असा ऐतिहासिक दिवस आमदार जयकुमार गोरेंच्या प्रयत्नातून खूप मोठं भाग्य आमच्या मानखटाव तालुक्याला लाभले आणि एवढं मोठं भाग्य आज खूप चांगल्या पद्धतीनं मान तालुक्यामध्ये पाणी येण्याचं जे चांगले प्रयत्न आज सफल होत आहेत त्याचं खूप मोठं भाग्य उद्घाटन करण्याचं काम आमच्या ह्या सगळ्या सर्व भाऊंच्या कार्यकर्त्यांना नेत्यांना गावातल्या प्रत्येक नेत्यांना लाभलेलं आहे आणि त्यांच्या माध्यमातून हे मोठं केलेलं काम आहे ते असं इतक्या वर्षातला दुष्काळ मिटवण्याचं काम जे त्यांनी केलेलं आहे ते खूप मोठं भाग्याचं आणि खूप चांगलं काम झालेलं आहे। हेच पाणी आंधळी धरणात सोडलं जाईल आणि आंधळी धरणातनं म्हसवड पासून पुढे राजेवाडीपर्यंत जाईल। बंधारे पूर्ण भरत जातील, तिथून पूर्ण नदी भरली जाईल, नदीतनं पुन्हा पुढं म्हसवडची नदी भरेल, म्हसवडच्या नदीमधून राजेवाडीपर्यंत पोहोचेल। खरं तर हा बघायला गेला तर खूप मोठा संघर्ष होता आणि तो संघर्ष भाऊंनी खूप चांगल्या पद्धतीनं प्रयत्न केलेला आहे। या संघर्षावर पूर्ण ह्या स्वतःच्या कष्टातून निवारण केलेलं आहे आणि एवढं खूप मोठं भाग्य हे दुष्काळाचं जे सावट ह्या तालुक्यावरचं होतं ते मिटवण्याचं काम आपल्या आमदार जयकुमार गोरेंनी केलेलं आहे आणि खरं तर त्याचं सगळं श्रेय त्यांच्याबरोबरच इथं काम करणाऱ्या सगळ्या ऑफिसर लोकांचं आमदार जयकुमार गोरे भाऊंचा विजय असो, आमदार जयकुमार गोरे भाऊंचा विजय असो। सगळ्या लोकांच्या तालुक्यातल्या सगळ्या लोकांचे सहकार्य आणि आशीर्वाद ह्या कामासाठी लागलेले आहेत आणि हे आशीर्वाद असेच त्यांना पुढील इतिहास घडवण्यासाठी मिळत राहतील अशी अपेक्षा आहे आणि ह्या कामासाठी लागलेलं जी मदत आहे ती सगळी माननीय फडणवीस साहेबांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं भावना केलेली मदत आहे आणि ह्या मदतीतून हे मिळालेलं सगळं काम आहे हे पूर्णत्वेला गेलेलं आहे आणि यासाठी फडणवीस साहेबांबरोबर मी मोदी साहेबांचं पण खूप आभार मानते आणि आपल्याला जी काही मदत मिळालेली आहे त्या मदतीचा पुरेपूर उपयोग आम्ही सगळे तालुकावासीय करून घेणार आहे आणि त्यासाठी ह्या सगळ्या केलेल्या याचं आमच्याकडून चांगलं काम होईल आणि ह्या सरकारला सगळेजण अशी मदत केल्यामुळं एक सगळ्या लोकांचा जो सहकार्य आणि सहभाग आहे तो असाच पुढे नेईल आणि आपल्या या तालुक्याचं भाग्य दिवसेंदिवस उज्ज्वल होत जाईल अशी मी परमेश्वराची प्रार्थना करते। यासाठी सगळ्यांनी केलेली मदत, इथल्या केलेल्या सगळ्या ऑफिसरनी केलेली मदत ही खूप मोलाची आहे आणि लोकांनी केलेलं सहकार्य खूप मोलाचं आहे आणि हे असेच आशीर्वाद भाऊंच्या पाठीशी राहतील आणि हे काम पूर्णत्वाला गेलं त्याचं मी परत एकदा परमेश्वराच्या चरणी विलीन होऊन त्यांचे आभार मानेन। प्रार्थना अशीच करेन की असंच अजून खूप मोठी कामं भाऊंच्या हातून व्हावीत असे आपण सगळेजण त्यांना तशा तुम्ही सगळेजण आशीर्वाद द्याल अशी अपेक्षा। नमस्कार, मी अरुण गोरे। खरं तर आज कृष्णामाई आली मानला भेटीला खरं तर आजचा हा सोनेरी दिवस आदरणीय आमदार जयकुमार गोरे भाऊ यांच्या अथक प्रयत्नातून खऱ्या अर्थानं पाठीमागे दुष्काळात पाणी सोडलं होतं पण आज खऱ्या अर्थानं मान तालुक्याला जे पाणी येणार आहे झे काटापूरचं ते पाणी आदरणीय वहिनी साहेबांच्या हस्ते आत्ता सोडलं, आम्ही सर्व कार्यकर्त्यांच्या हस्ते सोडलं। जे स्वप्न आदरणीय भाऊंनी बघितलेलं होतं की या मान तालुक्याला दाखवलं होतं ते स्वप्न पूर्ती होण्याच्या मार्गाने आज खऱ्या अर्थाने सुरुवात झाली। आजचं जे पाणी आहे ते पाणी आंधळी धरण पूर्ण क्षमतेने भरून आंधळी मान नदीवरील सर्व बंधारे भरून ते राजेवाडी तलावापर्यंत पाणी सोडण्याचा निर्णय आदरणीय भाऊंनी केलेला आहे आणि हेच पाणी की जे भाऊ आजही शब्द देतात की येणाऱ्या इलेक्शनच्या अगोदर 32 गावांना पाणी सोडल्याशिवाय विधानसभेचा फॉर्म भरणार नाही ते हेच पाणी आज
आपल्या मान तालुक्यात आंधळी धरणामध्ये येत आहे आणि हेच पाणी त्या 32 गावाला जाणार आहे। त्यामुळे खऱ्या अर्थाने मान तालुक्याचा विकास आणि आदरणीय भाऊंनी केलेल्या कामाचं खरं श्रेय आज सर्व मान तालुक्याला दिसून येते आणि अतिशय सुंदर असं काम जे लोकांच्या शेतीसाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी उपयोग होणार होतं ते पाणी आज मान तालुक्याला भेटतंय। हा सुवर्ण दिवस मान तालुक्यासाठी हा आजचा सुवर्ण दिवस आहे। जनतेचा आज खऱ्या अर्थानं ऐतिहासिक दिवस आहे। जे स्वप्न भाऊनी 2009 सालापासून बघितलं होतं ते आज साजरा होताना खऱ्या अर्थानं मान तालुक्यातील बळीराजा सुखावला आहे। आज हे स्वप्न 2.5 वर्षापूर्वी पूर्ण झालं असतं, परंतु काही महाविकास आघाडीचं सरकार होतं ते काही नतभ्रष्ट नेत्यांनी अडथळा निर्माण केल्यामुळे हे स्वप्न 2.5 वर्ष उशिरा आपल्याला पाहावयास मिळत आहेत। आज भाऊंचं 2009 सालापासूनचा संघर्ष आम्ही बघितलेला आहे। जयकुमार गोरे भाऊ खरंच कुणाला वाटायचं नाही, बरेच नेते अशा वल्गना करायचं की मान खटावला कधीच पाणी येणार नाही आणि हे पाण्याची नुसती स्वप्न धावून निवडणुकीचा कार्यक्रम होतो, परंतु एकमेव नेता आहे जयकुमार गोरे भाऊ ज्यानं की खऱ्या अर्थानं मान खटावच्या बळीराजाला सुख देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे। अशाच बातम्यांसाठी लोकवृत्त न्यूजला फॉलो करा।